कल्याणमध्ये घडलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिची हत्या प्रकरणानंतर डोंबिवलीमधील काही पीडित ज्या महिला आहेत त्या देखील या ठिकाणी आज आपले व्यथा मांडण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासोबत गेले काही दिवसापूर्वी डोंबिवली मानपाडा पोलीस स्थानकात एक गुन्हा दाखल झाला होता। त्यावेळेला एका पोलीस कर्मीच्या छोट्या अल्पवयीन मुलीला छेडखानीचा प्रकार झालेला आहे आणि त्यानंतर स्वतः न्याय मागासाठी गेलेले, मात्र त्यांचाही गुन्हा घेत यांच्या विरोधात आता क्रॉस गुन्हा दाखल केलेला आहे आणि माझ्यासोबत तेच कुटुंब आहे। काय सांगाल, त्या दिवशीचा नेमका वाद काय होता आणि जो गुन्हा दाखल केला आहे, काय केलं आहे गुन्हा दाखल? त्या दिवशी माझी मुलगी पहिल्या माळ्यावर खेळत होती। खेळत असताना जे उत्तम पांडे आहेत त्यांनी माझ्या मुलीला ओढून घरी नेलं आणि तिला नको त्या ठिकाणी बॅड टच केला आणि बॅड टच आणि ते चिमटे दिसत आहेत माझ्याकडे, त्याचे आहे सगळे फोटोज। तिला चिमटे काढले नको त्या ठिकाणी आणि तिला बाहेर सोडलं। ती रडत होती। रडल्यानंतर ती बाहेर येऊन रडली। तिच्या मैत्रिणीने जाऊन घरी सांगितलं की ती रडते भरपूर। मग माझे मिस्टर आणि माझी आई विचारायला गेली होती। मग विचारायला गेली तर त्या लोकांनी त्यांच्यावर हात उचलला। तेवढ्यात मी आली तर मलाही मारहाण केली। या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हा दाखल केला आहे। तुमचे मिस्टर जे आहेत ते एक पोलीस कर्मचारी आहेत, तरी देखील आता तुमच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणजे कुठेतरी न्यायाचा हा एक प्रकारे तुम्हाला काय वाटतं? जर पोलीस कुटुंबच सुरक्षित नाही आहे तर जनता सुरक्षित कशी राहणार आहे? आज पोलीस कुटुंबाने आवाज जरी उचलला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 324। आज त्यांनी पूर्ण CCTV फुटेज बघा, माझ्या मिस्टरांनी कुठेच हात उचललेला नाही आहे। मी स्वतः त्या लेडीजला मारलेलं कारण ती माझ्यावरती हात उचलायला आली होती। तर त्या लोकांनी सगळ्यांवरती, माझ्या आईवरती, माझ्यावरती, माझ्या मिस्टरांवरती 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि जे पांडे आहे तो नकली ॲडमिट झाला आहे हॉस्पिटलला जाऊन। आता तुमची काय मागणी? म्हणजे ज्या पद्धतीने बघा कल्याणमध्ये ही घटना घडलेली आहे, एक आई म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता आणि कशा प्रकारे तुम्हाला भीतीचं वातावरण? सर, आजची म्हणजे जे आज घडलं आहे, जे त्या 13 वर्षाच्या मुलीवरती जे घडलं आहे ते आमच्या मुलीवरती घडलं नाही पाहिजे। त्या लोकांनी जर वेळेवर आवाज उचलला असता तर आज आमच्यावरती वेळ आली नसती। कारण कसं असतं, जेव्हा आपण पहिल्यांदा चुकी वेळा आवाज उचलतो तेव्हाच न्याय भेटला असता त्या महिलेला। आता जे तिकडे आपण बघितलं, मीही तिकडे होते, तेव्हा सांगितल्यात आले की तो जो माणूस होता विशाल गवळी, तो त्याच्यावरती याच्या अगोदरही हेच गुन्हे दाखल झालेले आहेत। जर त्यावेळी त्याला जामीनावर सोडलं नसतं तर त्यांनी आज हा गुन्हा परत केला असता का? तुमच्या बाबतीत पण अशी भीती वाटते का? कारण आता तुम्ही गुन्हा दाखल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला अटक करण्यात आली नाही, तो रुग्णालयामध्ये आहे, तर अशी पुढे भीती वाटते का तुम्हाला? सर, खूप भीतीचं वातावरण आहे। कारण माझ्या बिल्डिंगमध्ये, मी ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये खूप साऱ्या महिला आहेत, खूप लहान लहान मुली आहेत। त्यांना जर तो सुटून आल्यानंतर असं पुन्हा घडणार, त्यामुळे मला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याणमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता सर्वत्र ज्या ठिकाणी आपल्या चिमुकलीवरती अत्याचार झालेत किंवा तिच्याबरोबर विनयभंग झाला, अशा सगळ्या व्यक्तींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे सगळ्या पालकवर्गाकडनं केली जात आहे। कॅमेरा पर्सन अमितसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।